पाहणं म्हणजे खरंच हा अनुभव एका कोकणातील आडवाटेवरील गावात जाऊन मी घेतला. माझा मुक्काम ही भात शेतीच्या सानिध्यात असणाऱ्या या टुमदार होमस्टेमध्येच होता. तिथे राहून मी भात लावणी तर केलीच, सोबतच जंगलातल्या या पाण्याच्या कोंडीत टुंबण्याचा मनमुराद आनंद घेतला. एका उंच कड्यावर जाऊन उधाणलेला समुद्र पाहिला आणि अर्थात कोकणी पदार्थांचा पोटभर आस्वाद घेतला. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे भात शेतीची संपन्नता लाभलेल्या देवली गावाच्या भटकंती. सकाळ व्हावी तर अशी उठून व्हरांड्यात आले आणि समोर हिरवीगार भात शेती दिसली. कुठे कुठे लावणी झाली होती. छोटे छोटे भाताचे तरवे चिखलात रुतून आकाशाकडे पाहत होते, वाऱ्यावर डुलत होते. पावसाळ्यात इथली चौफेर पसरलेली भात शेती आवर्जून पाहत. सकाळची अशी निवांत वेळ आहे आणि मी भात शेतीमध्ये उभी आहे. माझ्या चारी बाजूला अशी भात शेती पसरलेली दिसतीये. काल रात्री पाऊस पडून गेला आणि आता भाताच्या तरव्यांवरती पावसाचे थेंब असे लगडलेले दिसत आहेत. अगदी मोत्यासारखं दिसतंय ते बघायला. तर खूप छान प्रहर आहे हा सकाळचा. पावसाळी माहोलसुद्धा झाला आहे. तर हे सगळं वातावरण मी आता छान अनुभवतीये आणि या भातशेतीच्या बाजूला ना गाव वसलंय. तर गाव बघायला मी जाणार आहे आणि गावात काय काय आहे ते बघायला मी खूप आतुर आहे. मालवण तालुक्यातील हे देवली गाव मालवणच्या समुद्र किनाऱ्यापासून थोडं म्हणजे 8 किलोमीटर आहे. कर्ली नदीचं खाडीपात्र आणि पाण्याने भरभरून असणारी पाणथळ जमीन गावाला लाभली. गावातली घरं भात शेतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अशा निसर्ग संपन्न गावाची भटकंती करण्यासाठी मी आतुर होते. गावातून जाणारी वाट तर हिरवी कंच आणि नेत्रसुखद अशीच. घरात चुली पेटल्या आहेत हे कौलांमधून येणाऱ्या धुरावरून समजत होतं. वाटलेल्या गवतात हे वासरू अगदी मजेत हुंदडत होतं. गावातून फिरताना बरीच अशी उंच उंच झाडे दिसतीये आणि या झाडांच्या सावलीमध्ये अशी उतरत्या कौलाची घरं विसावली आहेत. छोटी छोटी घरं आहेत पण खूप सुंदर वाटतं या गावातून फिरताना.